कालच्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला बोलले की मी थोडं कामामध्ये बिझी होते आणि मी थोडं टेन्शनमध्ये पण होते. माझी काही कामं होत नव्हती म्हणून माझे व्लॉग्स ॲक्च्युली येत नव्हते जेन्युइनली. असं नाही आहे की मी मुद्दामून टाकत नाही आहे किंवा टाईमपास करते, नाही. माझं ॲक्च्युली खरं माहिती आहे ड्रीमच आहे की मला यूट्यूबमध्ये पहिल्यापासूनच करिअर करायचं होतं. तुम्हाला खरं खोटं वाटेल एक वेळेस, पण माझे जे कॉलेजमधले त्यांना माहिती आहे, इव्हन माझे जे रूममेट्स होते माझ्या त्यांना पण माहिती आहे की मी त्यावेळीसुद्धा व्हिडिओ शूट केलेल्या आहेत अशा फूडच्या वगैरे. आम्ही जिथे-जिथे खायला जायचो, चहा प्यायला जायचो आणि मला खूप जास्त आवड आहे. बट मध्ये मी थोडासा ब्रेक घेतला होता. मी नाही व्यवस्थित काढू शकले कारण की मी जॉबच्या नादी लागले. मला चांगलं पॅकेज मिळालं म्हणून मी जॉबच्या साईडला वळाले. बट काही गोष्टी आपल्या डिसिजन त्यावेळी आपल्याला सुचत नाही पटकन. आपण असं होतं की यार हे भारी आहे, हे भारी आहे, आता काय करावं? बट ठीक आहे, मी काही रिग्रेट वगैरे करत नाही आहे. चुका सुधारता सुद्धा येतात. ते कधी ना कधी सगळ्यांकडून काही ना काही चुका होतात, तशाच माझ्याकडून सुद्धा झालेल्या आहेत. बट आय होप मी लवकरच त्या सगळ्या सुधरेल आणि ह्या जॉबमधून पण मला सुटका मिळेल. मला इतकं फ्रस्ट्रेटेड झालं ना, मला एवढं वर्कलोड असतं ना, मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे लिटरली तुम्हाला खरं सांगू का, मी दुपारी कधी-कधी जेवत पण नाही, मला वेळसुद्धा नाही मिळत. एवढं मी कामामध्ये बिझी असते आणि फक्त संध्याकाळी मी प्रॉपर अशी जेवते वगैरे. बट असो, एकतर मी एवढी फूडी आहे, मला एवढं खायचं आवड आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. बट ठीक आहे, असू दे. आणि ही जी मी रेसिपी सांगते ना तुम्हाला, ही माझ्या मम्मीची ओजी रेसिपी आहे. एवढं मस्त टेस्टी सँडविच लागतं ना. तर नॉर्मल आपले बटाटे वगैरे बॉईल करून घ्या. त्याच्यामध्ये मी जी पेस्ट बनवली होती लसूण, मिरची आणि कोथिंबीरची, ती पेस्ट टाका आणि फक्त हळद आणि मीठ टाका. ट्रस्ट मी गाईज, एवढी मस्त बटाट्याची उसळ होते ना, एक नंबर. आणि हे ब्रेडवर सगळं असं स्प्रेड करून घ्या. आणि मी साईडला चटणी पण बनवते. नॉर्मल आपली ग्रीन चटणी असते जी सँडविच बरोबर खातात, तीच बनवली होती मी. आणि त्याच्यानंतर मग मी चीज स्लाईस टाकलं होतं. तुम्हाला पूर्ण टाकायचं तुम्ही पूर्ण टाका. मी हाफ टाकलं होतं कारण की माझ्याकडे एवढे चीज स्लाईस अवेलेबल नव्हते. 2-3 होते फक्त आणि त्यातले मला 1-2 प्रतीकला सुद्धा ठेवायचे होते. त्याच्यात पण आम्ही वाटून घेतलेले, त्याचे वेगळे माझे वेगळे. काय सांगू, असू द्या. हे तर प्रत्येक घरातच असतं. माझ्या बहीण भावांबरोबर सुद्धा असंच व्हायचं. तुझं एवढं, माझं एवढं तेवढं आणि कोणी कोणाचं खायचं नाही. ते सगळ्यांच्याच घरात असतं. सो मी त्याच्यासाठी पण ठेवलं होतं बिकॉज तो गेला होता बाहेर बर्थडे पार्टीला, त्याला खायचं होतं सँडविच. पण त्यावेळी माझं काही झालं नव्हतं ऑफिसमुळे. सो मी म्हटलं मी नाही आता तुला बनवू शकत, मी नंतर बनवणार, तू जा उद्या वगैरे, त्याच्यासाठी मी बनवेल. बट एवढं टेस्टी सँडविच झालं होतं ना, खूपच भारीच. आणि गाईज, मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. इवन मला फेसबुक आणि इंस्टाला फॉलो करायला विसरू नका. खूपच मस्त हे सँडविच लागतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्याच्यासोबत ही चटणी आणि हॉट अँड चिलीजवाला सॉस, एक नंबर. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.